त्यातला फर्स्ट एक्झाम्पल नंबर लाईन आपला दिलेली आहे 0 1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. Here is P, Q, K, J, H, O, A, B, C, D आणि E. याप्रमाणे आपलं नंबर लाईन जी आहे ती दिलेली आहे. द नंबर लाईन इज गिवन. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. त्यामधलं आपला 6वं 7वं आणि 8वं जे एक्झाम्पल आहे ते कॅन्सल झालेलं आहे, लक्षात ठेवा. ते सोडवायचं नाही. म्हणजे बाकीचे एक्झाम्पल सोडवा. पहिली 5 एक्झाम्पल जे आहेत आपण सोडवायची 5. मग फर्स्ट वी हॅव फाइंड टू डिस्टन्स BE. म्हणजे आपला B आणि E या पॉइंट मधलं डिस्टन्स जे आहे ते फाइंड करायचं आहे. मग कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B कोणता आहे आपला? B पॉइंटचा कोऑर्डिनेट 2 आहे. मग इक्वल टू 2. तसं तुमचं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E सेम डिक्टो केलं म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट फक्त B च्या आता E लिहिला, फक्त बाकी बदल करायचा नाही. E पॉइंटचा कोऑर्डिनेट कोणता आपला? 5. मग यामध्ये ग्रेटर कोण आहे, मोठं आहे? 5 इज ग्रेटर दॅन 2. बरोबर. 5 नंबर इज बिगर दॅन 2. 5 इज ग्रेटर दॅन 2. म्हणून तुमचं डिस्टन्स BE काढताना 5 - 2 करायचं आहे. जो बिगर किंवा जो ग्रेटर नंबर असेल त्या ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर जो आहे तो मायनस करायचा असतो. म्हणून 5 हा नंबर तुमचा मोठा आहे, 2 हा नंबर तुमचा लहान आहे. म्हणून 5 - 2 केलं, आन्सर किती येणार आहे? 3. संपलं. पुढचं JA काढायचंय. सेकंड वन डिस्टन्स JA. म्हणजे J आणि A या पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं आहे. मग फर्स्टली फाइंड फ्रॉम फिगर और फ्रॉम नंबर लाइन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कुठला आपला J पॉइंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे तो लिहायचा. तसंच कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A तो लिहायचा आहे. आणि मग मोठा कोणता आहे लहान कोणता आहे तो शोधायचा आपण. तर J पॉइंटचा कोऑर्डिनेट तुमचा -2 आहे आणि A चा कोऑर्डिनेट तुमचा +1 आहे. विच नंबर इज ग्रेटर? +1 इज ग्रेटर दॅन -2. म्हणून तुमचं 1 मधनं तुम्हाला 2 जे आहे -2 जो आहे तो मायनस करायचा आहे. म्हणून डिस्टन्स JA इक्वल टू 1 -2. हा इन ब्रॅकेट -2 लिहायचा आहे, नुसता 2 नाही लिहायचा. मग मायनस काय होईल? 2 टाइम मायनस राहिला की ते प्लस होतं. म्हणून 1 + 2 इज 3. पहा तुम्ही वाटलं जे पासून 1 2 आणि 3 बरोबर. हे जे गॅप आहेत बरोबर ना, हे अंतर तुमचं बरोबर 3 येणार आहे. पहा म्हणजे गॅप मोजले तरी आपण कळतंय. पण आपल्याला जर नंबर लाईन दिलेली नसतं, नुसते कोऑर्डिनेट दिले असतील तर त्यावरून सुद्धा ही डिस्टन्स जी आहे ते आपल्याला फाइंड करता येतं. डिस्टन्स PC तिसरा आपल्याला फाइंड करायचा आता. डिस्टन्स PC म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P अँड C फाइंड करायचे आहेत. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C. तर P पॉइंटचा कोऑर्डिनेट कोणता आहे आपला? -4. शाबास, बरोबर आहे. पहा नंतर C पॉइंटचा कोऑर्डिनेट 3 इथं आहे, तो +3 आहे. विच नंबर इज ग्रेटर? 3 इज ग्रेटर दॅन -4. म्हणून कोणत्या नंबर मधून कोणता नंबर सेपरेट करायचा? 3 मायनस इन ब्रॅकेट -4 लिहायचा आहे. ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर असेल त्यावेळेस त्याला ब्रॅकेट टाकाच, बरोबर आहे. म्हणून तुमचं हे मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. आणि म्हणून 3 + 4 इज 7. तुम्ही मोजून पाहिलं की तुमचं केलं तुम्ही 1
2 3 4 5 6 आणि 7 बरोबर 7 येतं पहा सी पर्यंत जाईपर्यंत. डिस्टन्स JH काढायचा आहे. डिस्टन्स JH म्हणजे पॉइंट J आणि H यांचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचे. J आणि H बोला. J पॉइंटचा कोऑर्डिनेट नुसता 2 नाही, -2 आणि H पॉइंटचा कोऑर्डिनेट तुमचा -1. मग -1 आणि -2 यात मोठं कोण आहे? मी आधी सांगितलं जो नंबर आपल्या राईट हँड साईडला असेल तो नंबर मोठा असतो, जो नंबर तुमचा लेफ्ट हँड साईडला असेल तो नंबर तुमचा लहान असतो. -2 हा तुमचा लेफ्ट साईडला आहे, -1 हा तुमचा राईट साईडला आहे, म्हणून -1 इज ग्रेटर दॅन -2. म्हणून साईन कडे लक्ष द्या. ज्यावेळेस निगेटिव्ह साईन असतं तेव्हा जो नंबर आपल्याला दिसायला मोठा वाटतो तो प्रत्यक्षामध्ये लहान असतो. निगेटिव्ह साईन असल्यावर -1 इज ग्रेटर दॅन -2 आहे. नुसतं 1 आणि 2 चा विचार केल्यावर 1 हा तुम्हाला लहान दिसेल, 2 हा तुम्हाला मोठा वाटेल, पण ते उलट होतं नेमकं. निगेटिव्ह साईन असल्यावर -1 हा तुमचा -2 पेक्षा मोठा असणार आहे. म्हणून डिस्टन्स तुमचं JH आपल्याला फाइंड करायचं आहे. मग Jचा कोऑर्डिनेट तुमचा कोणता येईल? -1 इन ब्रॅकेट -2. -1 -2 मायनस मायनस तुमचा प्लस होईल. आधी -1 आहे तसाच 2 जो आहे तो तुमचा प्लस होईल. आणि मग आता -1 + 2 आहे. एकाला साईन तुमचं निगेटिव्ह आहे, एकाला साईन तुमचं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह असले की सबट्रॅक्शन करायची आणि मोठ्याचं साईन तुमचं अँसरला द्यायचं असतं. म्हणून 2 - 1 केलं, अँसर तुमचं किती येणार आहे? +1. ओके. हे बघा डिस्टन्स आपण जेवढी काढली आहे ती सगळी डिस्टन्स तुमची कशी आली? पॉझिटिव्हच आली आहेत, एकही निगेटिव्ह आलेलं नाही. लास्ट आपलं 5वं जे आहे ते आपण काढूया. 5वं एक्झाम्पल. डिस्टन्स KO ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O. मग K कुठे आहे आपल्या इथे पहा. K चा कोऑर्डिनेट किती आहे? -3 आणि O चा कोऑर्डिनेट 0. मग आता मोठं कोण याच्यामध्ये? 0 आणि -3 मध्ये 0 मोठा आहे, लक्षात घ्या. 0 इज ग्रेटर दॅन -3. म्हणून डिस्टन्स KO आपल्याला काढायचा आहे. म्हणून तुमचं 0 मधनं मायनस जो आहे तो -3 करायचा आहे. 0 -3. पुन्हा मगासारखंच मायनस साईन दोनदा आलं की ते पॉझिटिव्ह करायचं. म्हणून 0 + 3 होईल. 0 + 3 इज +3. म्हणून हे डिस्टन्स तुमचं हे पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह साईडला असो पॉझिटिव्ह साईडला कुठेही असू द्या, कोऑर्डिनेट कोणतेही असू द्या, पण डिस्टन्स तुमचं हे नेहमी पॉझिटिव्हच असणार आहे, ते कधीच निगेटिव्ह येणार नाही. सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. व्हिडिओ टाकलेला तुम्ही पाहत नाही, लक्षात घ्या. बरीच मुलं, कारण ही शेवटी मी फास्ट घेतोय, शेवटी तुम्हाला व्हिडिओ पाहून ते आपल्या वहीमध्ये लिखाण करायचं आहे. If the coordinate of A is x and the coordinate and that of B is y, A चा कोऑर्डिनेट तुमचा x आहे, B चा कोऑर्डिनेट y आहे. फाइंड द डिस्टन्स बिटवीन A and B. बरोबर आहे. त्यातलं पहिलं एक्झाम्पल मग x = 1 आणि y = 7. थोडक्यात तुमचा A पॉइंटचा कोऑर्डिनेट जो आहे तो इथं तुम्हाला 1 दिलाय आणि B चा कोऑर्डिनेट जो आहे तो 7 दिलाय या एक्झाम्पल मध्ये. यातलंही 5वं 6वं जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे पहा. मग डिस्टन्स AB, आता इथं मोठं कोणी लहान कोणी ते ठरवूया आपण. 7 इज ग्रेटर दॅन 1. म्हणून डिस्टन्स AB = y - x. y ची व्हॅल्यू 7 - 1 किती येणार आहे? 6. आलं लक्षामध्ये? लक्षात आलंय का? याचप्रमाणे दुसरं तिसरं पण तुम्ही करायचं आहे. मी चौथं घेतो पहा परत.
दोन्ही निगेटिव्ह आहेत. x इक्वल टू -4 आणि y इक्वल टू -5. मोठं कोण? -4 इज ग्रेटर दॅन -5. बरोबर आहे. निगेटिव्ह जो आपला आहे 4 तो तुमचा निगेटिव्ह 5 पेक्षा मोठा असणार आहे. म्हणून तुमचा डिस्टन्स AB इक्वल टू -4 म्हणजे x मायनस वाय म्हणून x मायनस इन ब्रॅकेट तुमचा x ची व्हॅल्यू जी आहे ती टाकायची, y ची व्हॅल्यू टाकायची. आपल्याला x ची व्हॅल्यू आपली आहे -4 -5. -4 आहे तो तसाच राहील का त्याच्या अगोदर प्लस साईन आहे. इथं मायनस साईन मात्र दोनदा आलं म्हणून ते पॉझिटिव्ह होईल, +5 येतील. -4 + 5 बरं -4 आहे आणि +5 आहे. साईन त्यांची पुन्हा डिफरंट आहेत. डिफरंट साईन असली की त्यांची सबट्रॅक्शन करायची. बऱ्याच वेळा काय होतं ते बघा मधलं साईन लक्षामध्ये घेता आणि 4 + 5 9 लिहून ठेवता. आता कोणतरी 9 बोललं आहे का नाही. 4 + 5 9 होऊ शकत नाही या ठिकाणी. इथं -4 आहेत +5 आहे. दुसरं मधलं साईन विचारात घेऊन चालत नाही. आधीचा जो नंबर आहे त्याला कोणतं साईन आहे, नंतरचा नंबर त्याला कोणतं साईन आहे हे विचारात घेऊन मग त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असते. बरोबर आहे. तर तुमचा 4 ला साईन मायनस आहे आणि 5 ला साईन प्लस आहे. म्हणजे एकाला साईन प्लस आणि एकाला मायनस असेल तर सबट्रॅक्शन करायचे आहे. मोठ्या नंबर मधनं लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि जो नंबर मोठा असेल त्याचं साईन अँसरला द्यायचं असतं. म्हणून 5 - 4 तुम्ही केलं, अँसर तुमचं +1 येणार आहे. म्हणून या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स जे आहे ते तुमचं या ठिकाणी 1 असणार आहे. तर -4 आणि -5 जवळजवळ येतं बा, म्हणजे एकचाच गॅप असतो. म्हणून या ठिकाणी तुमचं अँसर जे आहे ते 1 येईल. ओके. तर अशा प्रकारे हे सोडवायचं. नाही बऱ्याच काय करतो आपण तर मधलं साईन विचार 4 आणि 5 9 लिहून टाकतो आपण. फक्त निगेटिव्हच्या पॉझिटिव्ह आपण लिहितो, मग त्यामुळे ते चुकतं आपलं. दोन्ही नंबरला साईन कोणता आहे ते नीट बारकाईने पहा. हा इथं तुमचं पॉझिटिव्ह 4 असतात तर मग 9 आलं असतं, पण हे निगेटिव्ह 4 आहेत आणि पॉझिटिव्ह 5 आहेत म्हणून त्यांची सबट्रॅक्शनच होईल, ऍडिशन नाही होणार. क्वेश्चन 3 जो आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधला 1.1च आपला चाललेला आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता तोही सेम आहे, काय फारसं वेगळं नाही, सेम आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, खाली दिलेल्या माहितीनुसार फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. कोणता पॉइंट कोणत्या 2 पॉइंटच्या मध्ये आहे तो आपला ठरवायचा आहे. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. जर पॉइंट तुमचे कोलिनियर नसतील तर कारण त्याला द्यायचं आहे. का नाही ते कोलिनियर का नाही हे सांगा. कोलिनियर असण्यासाठी काय सांगू मी, 2 डिस्टन्सची ऍडिशन ही तिसऱ्या डिस्टन्स इतकी आली की त्यावेळेस पॉइंट हे कोलिनियर असतात. 2 स्मॉलर डिस्टन्स जी आहे त्यांची आपण ऍडिशन केली आणि ती जर तिसऱ्या डिस्टन्स इतकी आली तर त्यावेळेस ते पॉइंट कोलिनियर असतात. आणि 2 डिस्टन्सची आपण ऍडिशन केली आणि ती तिसऱ्या डिस्टन्स पेक्षा कमी आली किंवा जास्त आली तर त्यावेळेस ते कोलिनियर असणार नाही. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आपण घेऊया. डिस्टन्स PR इक्वल टू 7, डिस्टन्स PQ इक्वल टू 10, डिस्टन्स QR इक्वल टू 3. मग स्मॉलर डिस्टन्स कोणती आहेत? 7 आणि 3 ही तुमची 2 स्मॉलर डिस्टन्स आहेत, त्यांची ऍडिशन करायची आधी. मग जे मोठं डिस्टन्स आहे त्याला आपण एका साईडला ठेवूया आधी. मग डिस्टन्स PQ इक्वल टू 10 त्याला आपण 1 नंबर म्हणू आधी. जे मोठं आहे त्याला 1 नंबर देऊन टाकायचा. नंतर जे स्मॉलर आहे त्या दोघांची ऍडिशन करायची. डिस्टन्स PR आणि डिस्टन्स QR यांची आपण ऍडिशन केली. आता डिस्टन्स PR किती आपला 7 आणि QR किती आहे 3. दोघांची ऍडिशन केलं आपण किती मिळतं 7 + 3 10. म्हणजे इथे 10 आहे, इथे 10 आलं तुमचं. म्हणून फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स PQ किंवा आपण डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इक्वल टू डिस्टन्स PQ. या 2 डिस्टन्सची ऍडिशन ही तिसऱ्या डिस्टन्स इतकी आलेली आहे, इक्वल ते येते. मग इथं कॉमन पॉईंट कोणता आला ऍडिशन मध्ये? आहे का नाही. इथं R आलेला आहे, इथं R आलेला आहे. म्हणून R पॉइंट जो आहे तो तुमचा P आणि Q च्या बिटवीन असणार आहे. ओके. हेन्स द पॉइंट
R is between points P and Q. The R is the point R. The point R. Point R is between points P and Q. तोच तुम्हाला दरवेळेस कसं लिहिता येईल P dash R dash Q. That is असे तुम्ही लिहू शकता P dash R dash Q. आलं लक्षामध्ये? ओके. आता आपण सेकंड एक्झाम्पल जे आहे ते पाहूया. सेकंड एक्झाम्पल. काय दिलं आपण सेकंड एक्झाम्पल? तिसऱ्या मधलं हे सेकंड चाललंय आपलं. डिस्टन्स RS इक्वल टू 8. डिस्टन्स ST इक्वल टू 6 and distance RT इक्वल टू 4. सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे? 8 आहे. ते कोणते तुमचं RS आहे इक्वल टू 8. याला 1 नंबर म्हणायचा. राहिले दोन कोणते आपल्या आता? 6 and 4. 6 and 4 म्हणजे डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. तुम्हाला इथं RT कॉमन दिसतोय मग तो S आणि T च्या बिटवीन आहे का ते आपल्याला ठरवायचंय. पहा S तुमचा किती डिस्टन्स ST 6 डिस्टन्स RT 4. या दोघांची ऍडिशन केली किती आली? 6 प्लस 4 इज 10. इथं तुमचं 1 मध्ये 8 आहे, इथं तुमचं 10 आहे. हे इक्वल होईल का मग? 8 ही संख्या 10च्या बरोबर असणार आहे का? आहे का नाही? म्हणून डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इज नॉट इक्वल टू डिस्टन्स RS. म्हणजे हे पॉइंट तुमचे कोलिनियर असतील का मग? तर पॉइंट कोलिनियर नाही म्हटल्यावर ते बिटवीनचा प्रश्न येतच नाही. बरोबर आहे? हे तुमचं डिस्टन्स इक्वल आलेलं नाही, सेम आलेलं नाही, म्हणून पॉइंट RST. हेन्स पॉइंट RS and T are not collinear. तर ते तुमचे कोलिनियर असणार नाही. हे डिस्टन्स सारखा रिझन द्यायचं म्हणजे हेच सांगायचं आपलं. याप्रमाणे करायचं आपण. आधी जे सगळ्यात मोठे डिस्टन्स ते एका बाजूला ठेवलं तर 1 नंबर द्यायचा. जे छोटे डिस्टन्स आहेत तर दोघांची ऍडिशन करायची. मागच्या उदाहरणाप्रमाणे इक्वल आलं तर जो पॉईंट इकडे तुमच्या ऍडिशन मध्ये कॉमन येईल तो पॉईंट तुमच्या इतर 2 पॉईंटच्या मध्ये असणार आहे. जर हे तुमचं इक्वल आलं नाही तर दिलेले जे 3 पॉईंट आहेत RS आणि T हे 3 पॉईंट आहेत. RS T पॉईंट समजा की कुठले असेल ते पॉईंट्स आर नॉट कोलिनियर असं लिहायचं आहे. लक्षामध्ये? यातलं फक्त तिसरं राहिलं. तिसरं तुम्ही घरी सोडवा. ते पहिल्या एक्झाम्पल सारखंच आहे कारण 16 आहे आणि 9 आणि 7 आहे. 9 प्लस 7 केलं तर 16 येणारच आहे. म्हणजे पहिल्या एक्झाम्पल सारखंच ते आहे. तुमचा पॉईंट C जो आहे तिथे कॉमन येणार आहे दोघांच्या ऍडिशन मध्ये, म्हणून C इज बिटवीन A अँड B. नंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण पाहूया आता. बाकीचे 4, 5, 6 यातलं तिसऱ्या प्रश्नातलं 4, 5, 6 कॅन्सल आहे या वर्षापुरतं. कॅन्सल म्हणजे सिमिलर आहेत, या एक्झाम्पल सारखीच ती आहेत, फक्त ती आपल्या या वर्षापुरती विचारणार नाही परीक्षेसाठी. स्वयं अध्ययनासाठी सेल्फ स्टडीसाठी तुम्ही ती करू शकता. चौथा प्रश्न जो आहे तो आपण घेऊया. ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स A, B and C आर सच दॅट. नंबर लाईन वर दिलेले आहे तुम्हाला ते पॉइंट ABC सच दॅट डिस्टन्स AC इक्वल टू 10, डिस्टन्स CB इक्वल टू 8, then find distance AB. Considering all possibilities. Considering all possibilities. सर्व शक्यतांचा विचार करायचा आहे. डिस्टन्स AB जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग काय काय शक्यता असू शकते? बिटवीन नेच्या शक्यता ज्या आहे त्याचा विचार करायचा. पहिली पहा, फर्स्ट आपण जे आहे पॉसिबिलिटी तिचा विचार करूया. याप्रमाणे तुमचं इथं A, इथं B आणि इथं C असेल.
बरोबर आहे. तर डिस्टन्स ए सी म्हणजे हे टोटल डिस्टन्स जे आहे म्हणजे बी इज बिटवीन इथं तुमचं ए डॅश बी डॅश सी म्हणजे डिस्टन्स म्हणजे पॉईंट बी इज बिटवीन ए अँड सी. तर डिस्टन्स तुमचं ए सी आहे. ए आणि सी मध्ये तुमचा 10 दिलेलं आहे पहा. हे डिस्टन्स टोटल 10 आहे. नंतर डिस्टन्स तुमचं सीबी हे सीबी म्हणजेच बीसी 8 दिलेलं आहे. तर डिस्टन्स ए बी किती येणार आहे यावेळेस मग डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी फॉर दिस कंडिशन इक्वल टू डिस्टन्स ए सी म्हणा सी ए म्हणा. मग ए बी आपला काढायचा आहे. डिस्टन्स ए बी तसाच राहील प्लस बी सी म्हणजे सीबी हा 8 दिलाय इक्वल टू डिस्टन्स ए सी 10 दिलाय. म्हणून डिस्टन्स ए बी इक्वल टू 10 मायनस 8. सो डिस्टन्स ए बी इक्वल टू तुमचं 10 मायनस 8 इज 2. बरोबर आहे. आता समजा सी हा बिटवीन आपण ए आणि बी च्या घेऊया. सेकंड कंडिशन सेकंड पॉसिबिलिटी सी इज बिटवीन ए अँड बी. ही पॉसिबिलिटी आपली ए डॅश सी डॅश बी. म्हणजे तुमचं आता ए सी हे डिस्टन्स किती तुमचं 10 ए आणि सी मधलं. सी बी हे तुमचं 8 आहे. मग यावेळेस तुमचं काय डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. कंडिशन बदलली की डिस्टन्स तुमचं बदलणार आहे पहा. इक्वल टू मग डिस्टन्स ए सी 10 प्लस 8 इज 18. डिस्टन्स ए बी इज 18. सेकंड कंडिशन आधी आपण बी पॉइंट जो आहे तो ए आणि सी च्या मध्ये घेतला होता. आता सी पॉइंट हा आपण ए आणि बी च्या मध्ये घेतला. जर ए पॉइंट आपण हा सी आणि बी च्या मध्ये घेतला तर ती पॉसिबिलिटी शक्य होईल का पहा बरं विचार करून. समजा आपण ए पॉइंट मध्ये घेऊया आणि वर पुढे बी आणि शेवटी सी घेऊया आपण. आता पहा काय होईल. ए सी हे डिस्टन्स तुमचं 10 आहे आणि बी सी हे डिस्टन्स किती तुमचं 8 आहे. म्हणजे तुमचं हे संपूर्ण 8 आहे असं तुम्ही दाखवणार. हे डिस्टन्स 8 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 10 दाखवणार आहे. हे शक्य होईल का. टोटल सेगमेंट जो आहे बीसी तो 8चा आहे आणि 8 मध्ये तुम्ही 10 सेगमेंटचा 10चा आपण इथं सेगमेंट एसी जो आहे तो दाखवतोय आपण. हे शक्य होणार नाही. म्हणून ही पॉसिबिलिटी शक्य होत नाही. दोनच पॉसिबिलिटी असणार आहेत. तो म्हणजे एक तर तुमचा बी पॉइंट हा ए आणि सी च्या मध्ये असेल किंवा सी पॉइंट हा तुमचा ए आणि बी च्या बिटवीन असणार आहे. इतर कोणतीही शक्यता तुमची देऊ शकत नाही. म्हणून डिस्टन्स ए बी जे आहे तुमचं किती येऊ शकतं ओनली 2 ऑर 8. बरोबर. या पॉसिबिलिटी त्या आहेत त्याप्रमाणे आपण ते घेतलेलं आहे. तर पाचवा प्रश्न जो आहे तोही कॅन्सल केलेला आहे. पाचवा एक्झाम्पल जे आहे ते आता कॅन्सल केलेलं आहे. सहावं एक्झाम्पल जे आहे स्केच प्रॉपर फिगर अँड राईट अँसर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. स्केच प्रॉपर फिगर म्हणजे आपली योग्य अशी फिगर काढायची आहे. पण मोजमाप घेऊन नाही काढायचे आपल्याला. आणि तुम्ही बसाल मोजमाप घेत 11 आणि 6.5 वगैरे असं करत. तर फर्स्ट जे आहे ते दिले तुम्हाला इफ A dash B dash C and length of AC equal to 11, length of BC equal to 6.5, then length of AB equal to question mark. AB ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची पहा. मग फिगर काढायची A dash B dash C ची फिगर. ए तुमचा ए सी बरोबर. सी तुमचा मोठाच आहे तुमचा. मध्ये बी तर हा तुमचा एसी जो आहे टोटल एसी ची लेंथ जी आहे ती 11 दिलेली आहे. म्हणून मी इथून तर इथपर्यंत असा बाण करून दाखवला पहा. इथं बाण केला इथं बाण आणि त्याला तोडल्या. ही टोटल लेंथ जी आहे ती 11 दाखवली. नंतर बी सी बी आणि सी मधलं डिस्टन्स जे आहे ते 6.5 आहे. आणि काढायचं आपल्याला लेंथ ऑफ एसी म्हणजे सेगमेंटची लेंथ म्हणजेच त्या 2 पॉईंट मधलं डिस्टन्स असतं.
बरोबर आहे. लेंथ ऑफ AC मीन्स डिस्टन्स AC इक्वल टू 11. लेंथ ऑफ BC मीन्स डिस्टन्स BC इक्वल टू 6.5. मग लेंथ ऑफ AB दॅट इज डिस्टन्स AB हे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणून डिस्टन्स AB आता काय तुमचं डिस्टन्स AC जे आहे या दोन ऍडिशन जे होईल किंवा डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इक्वल टू डिस्टन्स AC. तर आपलं हे दिलेलं आहे A डॅश B डॅश C. इथं शक्यता नाही, इथं एकच शक्यता आपल्या दिलेल्याप्रमाणे B जो आहे तो A आणि C च्या बिटवीन असणार आहे. म्हणून तुमचं डिस्टन्स AB आपल्याला फाइंड करायचं तसंच राहील. डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC इज 6.5 इक्वल डिस्टन्स AC इज 11. म्हणून डिस्टन्स AB इक्वल टू 11. हे प्लस साइन चेंज केली म्हणजे साइन चेंज केल्यावर मायनस होतील. 11 मायनस 6.5 म्हणून डिस्टन्स AB इक्वल टू 11 मायनस 6.5 किती येणार आहे? तर 11.0 आणि 6.5 अशी सबट्रॅक्शन करायची. 11.0 आणि मायनस 6.5 किती राहते? 4.5. नीट करून पहा. 4.5 येईल तर 5 तुमचं शिल्लक राहील. चला 1 येईल. 11 7 गेले म्हणजे तुमचा हा 4 राहील. 4.5 म्हणून डिस्टन्स AB इक्वल टू 4.5 म्हणजे लेंथ ऑफ AB सेगमेंट जो आहे लेंथ त्याची लेंथ जी आहे ती 4.5 असणार आहे. म्हणजे सेगमेंटची लेंथ काढायची काय आणि त्या दोन पॉईंट मध्ये डिस्टन्स काढायचं काय हे इक्वल असतं, हे सेम असतं, हे लक्षात घ्या. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. अशीच राहिली दोन एक्झाम्पल जी आहेत ती पण सॉल्व्ह करा. नंतर विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. बरोबर आहे. तो एक प्रश्न जो आहे तो शेवटी सोडवा. विच फिगर इज फॉर्म बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. नॉन कोलिनियर पॉइंट तुमचे असतील. शेवटचं म्हणजे आपला हा प्रॅक्टिस सेट कम्प्लीट होऊन जाईल. पहा कोलिनियर नसलेले 3 पॉइंट्स तुमचे असतील. 7वेचं आपण उत्तर लिहितोय पहा. 3 नॉन कोलिनियर पॉइंट एकाच लाईनवर नसलेले पॉइंट म्हणजे तुमचे नॉन कोलिनियर पॉइंट. ही पॉइंट आपण एकमेकांना जोडलेत. कोणती फिगर तयार होते? हे का नाही? ट्रायंगल. संपलं. हेच म्हणजे हेच करायचं. नॉन कोलिनियर 3 पॉइंट घ्यायचे वहीवरती, ते एकमेकांना जॉईन करायचे, तयार होणारी फिगर ही तुमची ट्रायंगल असणार आहे. द फिगर इज ट्रायंगल. अशा प्रकारे हे पूर्ण करायचं होतं. याप्रमाणे आपण प्रॅक्टिस सेट जो आहे 1.1